आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील प्रत्येकाचा. खानदेश न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद. आणि पाणी भेटून ना लिहिल त्यात नारळी सुद्धा लिहिल ते फक्त पैसा तुम्ही द्यायचा. बसलो पाणी वगैरे घेतल्यामुळे बाबा चहा घेणार, कॉफी घेणार, दूध घेणार, काय घेणार. म्हटलं तरी चहा चालेल, साखर कमी टाका. चालेल म्हणे. ती बहीण गई तर ते महादेवने पूजा बिजा करेल होती. काही बद 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 पडेल तर ते जिथे आम्हाला बसवलं तो 12x18चा पलंग होता. महाराज मोठा श्रीमंत व्यक्तीचं घर आणि 9-10 वर्षाचे पोरग तिथे पलंगावर चोकलेलं. ते पोराला त्यांनी काही उठवलं नाही. एवढा मोठा 18 फूट लांबा पलंगचे बाबा जेम तेम का तैंबी मजा तर 5.5 तर बिडाऊच 5.25 ना हात बाहेर पसारा बटा. या कितली जागा लागी बटाले लोई बिली ना तरी कितली जागावर राहिली आधी. आता असं बसलो आम्ही ते वर्ग बाजूला. त्याला विचारलो किती मजा होत साहेब मजा का ते नुसतं दे की. तू नाव काय, पूर्ण नाव काय, पुरं बी नाही अर्ध बी नाही काहीच नाही. आता थोडा थोडं आमलेप जागा राहतो नुसतं दे की. मी त्याला तो लोटायला घेऊ तसंच राही घेते. म्हणतो हो बापराय तो मग चल हो तसं तसं करते राहील. आणखी आई बहीण म्हणे की आई कोणी बिघाड मी म्हणत चहा घेऊन टाकली. आणि लगेच ते मॅडम म्हणाले म्हणे बाबा आमच्या शेजारी 10-12 भगिनी आहेत, आमचं मंडळ आहे. मी त्या भगिनींना बोलवून आणते आणि तुम्ही बसा तोपर्यंत. पंखा वाढायचे ना. ती बहीण गई तर मग राम बोलतो का म्हणतो राम बोल तरी केनी कोणी पडेल माझे पिंड जोडे पूजा करेल. 2 केली या काही बहीण तो गायचे तो कारण गरबी काही जेवण होईल नाही होत. आणि सगळ्या माणसांना सांगतोय ऋषी पंचमी आणि अर्थ आहे का या 2 रोज बाया चितलाही स्वयंपाक करतील. जसं उपास असला तर तुमले दशम्या चालतील का, तुमले तिकट चाली का चाली जाईल. त्या हारताय का नाही दशम्यास ना पाहिजे. मी अजून येनोली राहिलो. कडक दोड दशम्या खावलं जाईल. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडे लक्ष देत नाही. ऋषी पंचमी बैल कमाईनं काही चालत नाही. आता माझी पत्नी मला विचारायची म्हणे हाय ऋषी पंचमीने बैल नाही कमाईनं काही चालत नाही. म्हणतो मना कीर्तना कडकू वापरू नको. तुम्ही बापनगर तिथले ये जे जे लई नव्हते. आता हे गेले वा तिथे खेळ घ्यायला. त्या मॅडम तिकडे गेल्या तोपर्यंत पनीचे वा 2 केक काढलं. पण त्या 2 केक काढायला घ्या त्या केक त्यांना जास्त आणत होत्या एकदम लद जेव्हा बाबा आईचं मोठी गटीत तुटी गेली आपण कोणती मोठा जेलना पालालाही द्या. आम्ही चुपचाप तिथं आली 10-12 ताया आल्या. जय हरी जय हरी जय हरी. एक बाई मजार जय सद्गुरू म्हणतो. चांगलं सद्गुरू बसले सगळे सांगायला लागले. त्यातही काय करता म्हणे बाबा खूप संपत्ती आहे. ते चांगल्या सर्व्हिसला आहेत, प्रशासकीय सेवेत आहेत माझे मिस्टर. पण हे एकच पोरग आहे. पोरगा असं आहे बाबा अशी मानव्या हलवत नाही. हात ब्यासाठी दिना तो तसाच राहायचा. आपली गरज होईल असं करा. तो बसत बी नाही, काना बी वत नाही, उभा बी राहत नाही, बोलत बी नाही. काय करो बाबा इथलं देव देव करायनो हे असं पोरग. पण तो ताई जसा केलं दलद तसं पोरेलं दलद. जे दिन ते कर्मानुबंधीने मनुष्य. हे जे आज आपल्या वाट्याला आलेलं आहे ना प्रत्येकाच्या, हे काय माहितीये तुम्हाला? तुमच्या माझ्या कर्माचे फळ आहे. प्रत्येकाच्या कोणाला हसायचे दिवस आले
कुणाला रडायचे दिवस आले, कोणले रडाले बी मजूर बेटी राहिले, काही निसतात झुरी झुरीला पावी राहिला, राख होई गया ती बी उडी गई. कशाचे फळ आहे? कर्माचे फळ आहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले आणि दोष देतात इतरांना. यानं पाहिजे असं जाय, त्यानं पाहिजे तसं जाय, या अमुकने असं काय, डमुकने तसं काय, कोणीच नाही. काय म्हणाले ते? आणि का रुसावे न लगे बहुत, आणि का रुसावे न लगे बहुत. कोण शिकवते? कोणीच नाही. तुमना शिकली मस्त नसले ते. खरंच कोण शिकवते नाही? हरिभटामध्ये येतात का? कोण आहे यांचा गुरु? जय सीताराम. भगवान तुमचं कल्याण करो. सेवी तो हा रस वाटी तो अनेका घ्यारे हो नका रान भरी. लहान लहान पोरं तुमच्या जवळ आले 2-4 दिवसात, इथला मोठ्याला माणसे येतात तर काय नाही जात राहील. पण मोठ्याला येत मोठा आहेत आपण, मोठ्याला भागत नाही असं बदली जागावर नाचाले. मोठ्याने लग्नेस पण नाचो, कॅरेट भरेल ना ठिका काय कॅरेट उपटाली की नाही. हे जे तुमच्या माझ्या वाट्याला सुख किंवा दुःख आलेलं आहे, आपण केलेला अतिरेकामुळे सुख मिळत नाही. प्रयत्न असतो सुखाचा. वर्तमान परिस्थितीमध्ये पोरांचे लग्न रखडलेले होत नाही. का होत नाही त्याचं कारण माहितीये? पहिलं कारण, पात्र मुलांचे लग्न होत आहेत. जे पात्र आहे लात मारू तिथे पाणी काढेल अशी ज्याची धमक आहे. गणेश उत्सव आहे ना, गणपती म्हणजे ज्ञान. जिथे ज्ञान आहे त्या ज्ञानाला 2 बायका आहेत, रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी म्हणजे वृद्धी, वाढ. लग्न केले ना अजून सुखी कसे नाही झाले? लग्न करून 30-40 वर्ष झाले, जोडपेच्या जोडपे भेटतात तर काय बोलतात? बाबा आमले बागीत राहिले नाही, बाबा आमले परवडीत राहिले नाही, मरी जाणार 2 जण. कस काय बागी राहिले नाही? गुलभे ऐकणारा पोरे ही राहणार, युपी मातला आहे ते त्यातले बाकी राहणार. आणि आपला डंगरा यांनी त्यांनी आयात मान असणार. या जगाचा धंदा नाही. त्या पोराचा हा देश नाही, त्याची इथली भाषा नाही. आई नाही त्याला कसा पत्ता लगी आठे. ये तो महिमा राम की महामरा का कसूर आहे. ते युपी मातलं, बिहार मातलं, कोणीच नाही. त्यासले खोल्या बाळा काल भेटी जाते. आपला डगरासले बाळाला घरी भेट राहिला नाही, काबरे भेट राहिला नाही. या गर्दीनं म्हणजे अव लगेच सांगे मी नाही निघो, तू नवरी जेव इज्जत करली सुखी होई का हो. 1000 कारण आहेत आपली दुःखी व्हायची. पहिल्याच चरणावर सेवा संपणार. सुख इथे नाही, दुःख इथे, पण व्यवहार जर दुःखाचा असेल तर. युपी मधलं पोरग दिवसभर कुल्फ्या विकायचं, संध्याकाळी घरी यायचं. उरेल ज्यानं गरबाडा खाल्ले त्यासना नातूसले 2-4 कुल्फ्या दिले. आता चांगल्या कुल्फ्या पेटी जाय 10 रुपयाने. त्या पोरे बी खायले. मध्ये घर मालकीन बाई ये भाजी ले जाओ, ये नहीं
त्याला आयरन समजे तो भाजी लिहिते तो कसा पोया बनवणार दुपारी. पण ज्याला पैसा शिल्लक पाडायचा आहे ना, नुसती भाजी खाऊनही भूक भागून जाते माणूस. हे आपला शिल्लक पडेल ना म्हणून आपला चोचलाय. गरीबी मा खिचडी उतरेलचे अर्धी खावायची असतो समजा. गरीबी मध्ये श्रीमंती मा नाही नाही हे डाळ तांदूळ आहे ते रेशनचे आहेत त्यातून कानपट पडणं पडतोय तुम्ही रेशनचे आहेत का म्हणजे कुपन्ना तांदूळ का मारदी आहे ती जायला. इथे बसलेला संपूर्ण समाज बरेच दिवस रेशनच्या तांदळाची खिचडी खात असेल. दिवस निघेनी घ्यात का बट राहिला पैसे नाहीत का शिल्लक नाही का परवडत कस काय नाही. विचारलं दोघांना पती पत्नीला कस काय भागत नाही तुमले. कुठली का पत्री येणार दोन्ही सुटत जातात. पत्रिका होईल की तुमला लाजान वाटते. पत्रिका देणारे देतील आपण सज्जन आहो म्हणून देता येत ते आपल्याला. कारण सांगता येत नाही कधीतरी देव आई निघण टाइमले तू वहिनी चक्कर होणार ती पडी गे खोटं बोला ना तर जायचं तो काय करणार आहे ती सुरत ते साडी लेणार ते दोरा मारेल. का जायला नव्हतं 1000 पत्रिका येतील 1000 ठिकाणी जात ऐकत आहे तुमचे. याला खोटं बोलणं म्हणतात का याला व्यवहार म्हणतात. कुठे जायचं नाही. आपला शिवाय घड्या बटवून येत आपला शिवाय हिरे निघावून येत आपला शिवाय बच्चाटा राहणार नाहीत. कधी बरोबर आम्हाला कळत नाही कुठे थांबायचं नियोजन काय परफेक्शन काय कधी कळेल. जबरदस्ती नाही चालत. जे पोरं पात्र होत आहेत 20-20 वर्षाचे पोरं त्यांचे लग्न होत आहेत महाराज 20 वर्ष नानावर देव पात्र आहे. प्रशासकीय सेवेत नोकरी लागली या यंत्रणेने आहेत मनाचं किराणात वाकाडर बबल्या 1:30-2 वाजेपर्यंत घरी यायचं नाही. बाप घरी आला बाप विचारलो पत्नीला तो कसा गेला तो कुठे तुम्ही भाजी बोला भाजी बोला म्हणजे तो कुठे गेलो तो त्या सोबतेस बघायले तुम्ही कधी नका लावा थारले आगे राहू द्या का नाही तो कवई बी माझा नाईलाज आहे. मी बोलतो ताई तुम्ही सगळ्या माझ्या आई समान आहे पण असं बोलू नका. हनुमानची असले बी सांगितले जी बाई म्हणी ती कवई बी पहिलं टिपरत तिनासाठी कस काय कवई बी येतो हाय धरम जायचं का पंढरपूरनी तो कवई बी बाप आहे ना घरात जिवंत त्याला लाज नाही वाटत का आपला बाप घरात आहे. ती आई सांगू नाही शकत का शिवरायांच्या आईने हे केलं होतं का कवई बी. शिस्त काय होती शहाजी राजे बेदनूर प्रांतात कर्नाटक मध्ये मोहिमेवर असायचे आणि एकट्या जिजाऊ पोरावर संस्कार करायच्या. करतोय ना बाप काहीतरी. जर बाप विचारत असेल अभ्यास केला का रे तुम्ही आई आहेत मला माहितीये तुम्ही प्रेमाच्या मूर्ती आहे. बाप जर पोरेला विचारे ना अभ्यास क्या करे काय होतं त्याने टिपर ठेवा पोऱ्यासाठी मुलासाठी मध्ये पडू नका. तुमचं प्रेम आहे. सगळ्या भगिनींनी मला सांगा मुलं तुमचं ऐकतात का तुम्ही बरोबर का येऊ दे तुम्ही आपले येऊ दे तुम पप्पाले माझे पप्पा त्याला नीट करायला ना मध्ये पडू नका. आज पोरांचे लग्न थांबायचे कारण त्यांना शिस्त शिकवणाऱ्या बापा पुढे आईचं प्रेम थोडस आडवं आलं पोराला बाजू मिळाली यशस्वी झाले नाहीत पण आज अटकलेत पोरं तरुणाई अडकले. या पोरांचे लग्न कशी होणार पडला प्रश्न कधी कोणाला. गावागावामध्ये घेतल्या चर्चा माणसांनी बायाबायांनी घेतल्या मिटिंगा की याच्यावर मार्ग काय काढायचा. काही तर वेड्यासारखं बोलतात नाही पोरवाला बोलतात बारी भरायला लाग्या हाय खरंच सुदवर्ष काही बोलणं
ज्याला मुलगी असेल कोणालाही मुलीच्या सुखासाठी बाप प्रयत्न करणार नाही का? आपली मुलगी द्यायची. काय म्हणतो बोला नाही या सांगितलं ना मी 1 रुपया देऊ नको. अरे तू कथा कुदी राहिला तर रुपया तर देणार नाही. तू ना सुधवरचे करेल त्याने अजून उतरेल नाही. तू ना या डगराला दी कधी. आणि सगळ्या मुलीच्या बापांना सांगतो, आईंना पण सांगतो, प्रत्येक बापाला असं वाटतं आपली मुलगी कुणाच्याही बांधावर निंदायला जायला नको. आणि ही अपेक्षा ठेवणं काही चूक आहे. आपण जर मुलीला जन्म दिलाय, आपली पोरगी सुखी घरात असावी, व्यवस्थित असावी, सुखी राहावी एवढ्यासाठी बाप प्रयत्न करेलच ना. ते चूक नाही. पण त्या बापांना मला एक सांगायचंय, आपण मुलीच्या सुखाचा विचार करू शकतो, प्रयत्न करू शकतो, सुखी नाही करू शकतो. जनक राजाला स्वप्नातही वाटलं असेल का की माझी सीता वनात जाईल. जिचा नवरा 10,000 मल्लांची ताकद असणार धनुष्य सहज उचलू शकतो, त्या रामाचा बाप जितेंद्रिय महात्मा अयोध्येचा राजा आहे. सीतेचा बाप मिथिलेचा राजा आहे. जिचा बाप राजा, जिचा सासरा राजा, जिचा पती ब्रह्मांड नायक भगवान श्रीराम, त्या जानकीला वनात जावं लागलं. चिकित्सा करा पण तुटेल इतकं ताणू नका. आणि होतंय काय माहितीये का, पोरांची लग्न थांबल्यामुळे सगळा हिंदू समाज अडचणीत आलाय. महाराज एवढा अडचणीत आलाय. आज मुलं जे जन्म घेत आहेत, आज ज्या बाळाचा जन्म झाला, मुलगा 1 महिन्यापूर्वी झाला, 1 वर्षापूर्वी झाला, ही चिंता आजची नाही. आज ज्या बाळाने जन्म घेतलाय ना, हे बाळ ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस त्याला नवरी कुठून आणणार. कारण ज्यांच्या मुली त्यांना द्यायच्या होत्या आज त्यासनाच लग्न होईल. सामान्य समस्या. कोरोना 2च वर्षाचा आजार होता, पण आपल्या धर्माला मोठा विळखा घालून बसले चिकित्सा. प्रत्येकाने काहीही करून विद्वानांनी एकत्र या. सगळ्या तरुण बांधवांना माझी एक नम्र विनंती राहील, पैसा जीवनाचं माध्यम आहे. नाही नोकरी मिळाली ना, काहीही करा कोणत्याही बाजूने, पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसा कमवा, पैसा जमवा. अनेक साधन आहेत महाराज. शेतीमधले उद्योग आहेत, गोसेवा आहे. काय नाही करू शकत आपण. तरुणांना दिसत नाही का, कीर्तनकार महाराज लोक ज्यांच्या गोशाळा आहेत त्या लोकांकडे 150-200 गायी येऊन बसल्या. काय आपण करू शकत नाही का? दुधाचा व्यवसाय करू शकत नाही का? असू द्या ना, दुकानाला लागूनच दुकान आहेत, भुके मरतायत का ते लोक? सगळ्या तरुणांना फेट्या सहित पायावर डोकं ठेवून नम्र निवेदन आहे की आपला देश वाचवा, आपलं कुटुंब वाचवा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या आईची जी अपेक्षा आहे की घरात सून कधी येणार, घरात सून कधी येणार, ही वाट पाहून पाहून झुरून आपल्या आईला दुःखी करायचंय का आईला सुखी करायचंय, हे सगळ्यांनी एकदा ठरवा आणि सुखाचा व्यवहार करा. विठोबा
सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. मागे पुढे सर्वांगीण आनंद जर पाहायचा असेल तर सगळ्या भगिनींना माझं एक नम्र निवेदन आहे, काही झालं तरी आपल्या घरात वाटा पडणार नाही असं काहीतरी योजना राबवा. होतं काय माहितीये का, सध्या एक रोग लागलाय वेगळं निघायचं. पूर्वीचे नियम वेगळे होते, आताचे नियम वेगळे आहेत. पूर्वी मोठं घर पाहून पोरगी द्यायचे, आटलं भाषे खुशी काही संकळ ना आपली पोर जगी जाईल. आणि आताचे नियम मात्र बदलले. शक्यतो येणं सासू सासरा फोटो मा पाहिजे, गरमा नको, म्हणजे मरेल परवडतील बाया. लग्न जोडताना आता एकाच लग्नात गेलो आम्ही, नारळ गोटा टाइमले माल समजाडे त्या पुऱ्या मुंबई नोकरीचे दोन्ही भाऊशेत. तो एक क्षणा सुरतले जायला चेहरा घसडाले आणि दल्ला आता काही बी जाय महाराज तीन एक वरीच जगावणी मग तो तुमचार काही याय भेटला तो 1.5 वरीच मामरच तो 3 वरीच बी कसाल काढी तो हाते पण टोटल मारलाय. सगळ्या बायांना मला विचारायचंय, तुम्ही सगळे इथे जेवढ्या बसले तेवढ्या बाया, नुसतं मी आता इथे तुमच्या आईचं नाव काढलं, आईचं, की तुमची आई किती गोड आहे एवढा एक शब्द मी बोलेन. तुम्हाला आनंद वाटला? वाटलं का वाटलं नाही? वाटलं ना? आई गोड असते का नाही, प्रत्येकाची प्रेमळ असते का नाही? मला एक सांगा, तुम्ही सगळे विवाहित महिला माहेरी जातात का जातात? साड्यासाठी कोणीच जात नाही. प्रत्येकीचं उत्तर एकच आहे, माहेर म्हणजे काय? जिथे माय आहे तिथे माहेर आहे महाराज. तुमच्या प्रत्येकीला मी सगळ्याच्या सगळ्या बायांना महादेवाला स्मरून एक विचारतो, 8 हॉटेल तुमना वाटली एकतरी बाईला असं वाटस का आजच रातले मन माय मर चाल पाहिजे वर बोट करा एखादी बाई महादेव हॉटेलच्या आधी वाटेल का नाही? कारण तुम्हाला माहिती माय म्हणजे काय असतं, माय बाप म्हणजे काय असतं. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. नारळाचं गोड पाणी म्हणजे आपली माय असते. माहेरी तुम्ही जातात कशासाठी जातात? काही नाही, नसतं जर सासू गडबडीली ना मायनं मांडीवर डोकं ठेवत तशी माय व्यवस्थित बोलणे, आनंद सगळीकडे. केवढा आनंद आहे, आनंद कोंदला मागे पुढे माय. आणि एक पक्क लक्षात ठेवा, माय जवलंग जित्ती शे तवलंग तुम्ही पिशी रिकामी येणार नाही. तुम्ही आता नका खाली जाते नाही ती दल्ली बरोबर पिशा दाबलेलं आहे. काय 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 टाकणं होई, उडीद मठ मूग कुईद बीट जे काही होई, थोडीशी अशी बाजरी बाजरी मासून टाकायचा माय टाकेलच. आता आमची पोरगी आली होती, हे शेवगा शेंगा शेतकऱ्या 1000 रुपये किलो त्या शेंगा आणेल आम्ही. त्या शेंगा अशा गोल करे ती चोंबाई लागत ती पिशी फुल आणि तिला म्हणलो मी आणि सुनबाई आम्ही एकमेकाकडे पाहायचो की आई नाडी तोडायची वेळ राहत अशी नाडी करायची ती आता बैजबरी लोटे आणि मधलं साहित्य होतं ना ते त्या शेंगटा असले बाहेर लोटे बाहेर येतात त्या शेंगटा ताटवी जाय आणखी गोल करे या असं लोटा लोटा मग काय जाय अशी ताकद लाईन लोटायला दे नाही तुटी जशी टोकायने पलंग फक्त सुखी राह. काय भेटणं तुला या शेंगटा दिले लागे तर 500 रुपये. 500 रुपयाच्या या शेंगा घेऊन जवलं ते शेवगानं झाड जिंकतय ती काही 500 रुपये काय जाय नाही थोडी भेटली ना काय भेटणं तुमल्या समजत म्हणत नाही आई कीर्तन मला राहतच नाही मला समजा. सुनेला सांगायला युरियन पोतडीला काय ती पोरी युरियन पोतडीला
त्या युरियन पोतडी मग एपिसोड टाकते ना वरती गाठ मारते नाही. आणि मुलगी काय सांगायची, आई आता हे तुला कसं दिसेल बरं आता ते घेऊन जा. मग आई दारातून मारले ती लाज वाट राहिली तू बडा ती 70 किलोनी तू 72 किलोनी. तो जवळ एका ताईंबे मोजा 48 किलो वरली जाई शेगावी जाई असली दिली जाय. आणि शेगा जर दिसतो येईल दाढूच नको आता तोंडा फरसतो. आई जिवंत आहे ना. तुम्ही एकच काम करा, पक्क्या नाळीने पिशाली तरी सण वर ठेव्या. कारण तुमच्या मुली मोठ्या होत आहेत, ती त्यांना वापरा ती पिशवी जी तुमच्या आईने तुमच्यासाठी वापरलेली. आई मरी गई ना, माई मेली ना, माझे पिशे नका जा. पिशे आला होताच घरीच्या आता नाही चालव. मग तुम्ही आडत एवढं कधीच्या तर येईल. माय मरी गई, कुत्रास नावाले करी गई, तुम्ही पिशेले जाऊ नका. कुत्रा कात्रा करा पेक्षा भाऊच्या त्या भाऊ जायचे सकाळी किनाक पाय पडत फिरत्या. इथून डिकरी दिदे म्हण पोऱ्याले ती म्हणे नाही व माय तून डिकरा निश्चय उभाऱ्या घालूच नका. मग काय करा, माहेरी जाताना पर्स घेऊन जा. ती एवढशी दोपटी, एवढसा आरसा, एवढशी लिपस्टिक, अशा पायऱ्या चढतात माहेरी. भाऊजा पाहतात ननद आली बा, लगेच आपले पोरले सांगितले भाऊजाई आधी दिदी आधी आत्याला सांग मला पर्स टाकीच आहे. आत्याला सांग मला पर्स आवडते तुझी. ती आत्या बटसकानी बटस सोफावर तवशील भाषी घ्या आत्या मला तुमने पर्स आवडली मला टाकी जाणार. लेना बहीणचे काढेल बांधर तिसरे बहीणची आई भाषी येता येताच पर्स मागे राहील. येईल कोणी शिकायला तुम्ही देतातच त्या भाषेला पर्स. का तिने आजीने मला गटोडा बांधलेली श्री यात का त्या आजीने दिलं तेव्हा सुख होत. आणि आज तिची नात मागते तर लगेच प्रतिकूल वेदने दुःख. आमचा सुखाचा व्यवहार नाहीच ना. द्या ना मग त्या भाचीला, त्या भाचीवरच एवढं प्रेम करा की ती भाचीच तुमच्या घरी येईल आणि हळूच भाऊ जायला सांगा सुखाचा व्यवहार आहे मनगर दिलेलं का मिळणार नाही. पण आपला रुबाब वेगळा आहे. माय 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 पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. तुमच्या आईबद्दल मी बोललो स्त्रियांच्या, तुम्हाला कसं वाटलं? प्रामाणिकपणे मोठ्याने सांगा. पण गोड वाटलं ना, नुसत्या मानानं का लावाना हो म्हणा. जर वाटलं गोड वाटलं का, वाटलं ना, मग नवराले दे मायला. तुमने जगायला पाहिजे आणि त्यांनी आज संध्याकाळी कसं जायला पाहिजे. तुमची मम्मी त्यांनी धरली हे कुठे चाललं त्यांनी. व्यवहार सुखाचा नाही, त्यामुळे तुम्ही आपण सगळे दुःखी आहोत. आणि जर दुःखातून सुखाकडे यायचं असेल तर खऱ्या सुखाचा मार्ग संत सांगतात अभंगाच्या औपचारिक दुसऱ्या चरणामध्ये. संगती पंगती देव
तुमच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, मला फक्त 5 मिनिटे द्या. फक्त 5 मिनिटे. 11:20 ला कीर्तन सुटून जाईल. संगत आणि पंगत जर देवासमोर घडवायची असेल, देवासमोर घडवायची असेल, आपल्या जेवणामध्ये जर देव पाहिजे असेल, तर सगळ्यांना, बांधवांना आणि भगिनींना सुद्धा एक नम्र विनंती आहे. तुम्ही सासू सासरे आणि पती यांच्या सोबत जेवण करा. आणि सगळ्यांना नम्र विनंती, आई वडील आणि लक्ष्मी आपली पत्नी, समवेत जेवण करा. संगती पंगती देवासवेकडे यांच्यासारखे देवच नाही तो जगात. हे जर सोडून द्याल ना तुम्ही, आई असा देव आहे महाराज. संसारामध्ये त्रस्त असतात माणसं, कधी कधी आईला उलटही बोललं जातं संताप मध्ये. पण चिंता करू नका, माणसाने बोललं जातं. माळकरी राहू द्या, कीर्तनकार राहू द्या, बिगर माळ्याचे राहू द्या, कधीतरी येऊ देतो. आईलाही उलट बोललं जातं आपल्याकडनं. पण लगेच असं नाही समजायचं आपण मोठं पाप करून टाकलं. इलाज आहे त्याच्यावर. आणि ओळखूनही घ्या. समजा आईची जर भांगड झाली ना आपली, तुला अक्कलच नाही, तू काही माय कवी बिल्लाई धरत तुला पाहिजे नाही, एका दिवस मी तरी मरी जायला पाहिजे. आई शांत बसून जाईल. संतपाने मुलगा बाहेर झाला जातो, पण आपल्या पत्नीला आई भेटते. त्यांचा स्वभाव असा आहे, बोललेस मला बोलणार तो संताप मग बोललेस, पण तो जर करू ना मी काही समोर येणार नाही, त्याला वाढी देतो. एक आई वजा करा आणि तुम्ही दुसऱ्यावर ताट त्या काढा. आणि तुम्ही आल्यानंतर तुमले वाढी देवा बोलणार शेका उरेल कोणी दुनिया. देव आहे ते, बापही तोच देव आहे. तुमच्यासाठी सुरक्षा कवच सासू आसपास का असते सुनेच्या नेहमी. काही काही म्हणतात आमने दिली का नाही फिरीफारी किचन माझी अस, आमने दिली फिरीफारी किचन माझी. ती काबरही अस हिनावरी का सांडशी दिली तर एखाद्या वेळेस काही पडी जाई का काही होई जाई. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून येते ती. तुम्ही काही ते तेल पिचालण्यात का 5 लिटर हे गैरसमज करू नका. ते तुमचं सुरक्षा कवच आहे, तुमच्या आईचा प्रतिनिधी आहे. ते अनुभवायला येईल ना. लग्न झाल्यानंतर सून सांभाळणं सोपं आहे का? रिंग मास्टरला विचारा एकदा, वाघ सांभाळणं सोपं आहे सर्कस मधला, पण सुना सांभाळणं हे कोणतं सोपं आहे? 2-3 जर जाय आता की दिल्ली सयदाचे तेल लेवाले गई सुट्टा पैसा नाही होता. त्या किराणा दुकानदारने 4 रुपयाने 4 चॉकलेट दिली ना. खाद्याने घर रहिवणी नातू होतात 5 आणि चॉकलेट होत्या 4. ज्या 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 उन्हात त्यातले जेवाई घ्या, एक राही घ्या, ते लगेच बुकत घ्या. माडी माणसी आपले का चालते भाऊ, आपण का चिकनाचे काय गावाला नाही दुनियाचे. त्यान बाप नोकरीलचे पडणार का किडा. सासू सारखं पाप नाही. कसं काय निभवता येते म्हाताऱ्या. या सगळ्या तुम्ही गृहस्थाश्रमी बाया एवढ्या दुःखाच्या दऱ्यांमधून प्रवास असताना चेहरे प्रफुल्लित आणि कीर्तनामध्ये 2-2 तास बसण्याची क्षमता, ही साधी तपश्चर्या आहे का? माणसं सुद्धा साधे दुःखी आहेत का? 1 महिन्यापासून पाऊस डोळे लावून बसलेला आहे. अपेक्षेवर सगळं शेतांमध्ये फेकून दिलेलं आहे. हाती काय लागणार आहे? पोरांचे लग्न केले, सुनेचं वेगळं म्हणणं, सुनेच्या आईचं वेगळं म्हणणं, मग आपली बायकोनं वेगळं म्हणणं. तुम्ही काही ती पोर संगे गोड बोलतात, मग तिला का कानपेटा ती देऊ तर 3 गाड्या भरी 3 मध्ये नकार हो दव्याट गुलगा देतोस का? सोपा आहे का संसार? या संसारामध्ये तरी तुम्ही आपण जिवंत. साधी आराधना नाही, साधी संतांची कृपा नाही. सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे, घराघरामध्ये वाद होतात, कधीतरी पर्याय म्हणून कजानं तोंड काय म्हणून वाला निघी जात असत. पण एक लक्षात ठेवा, सगळ्या भगिनींना सांगतो, माणूस जरी वेगळा निघाला पण त्याच्या हृदयामधली आई कधीच जात नाही, कधीच जात नाही. तुम्ही लाख प्रयत्न करा, त्याचं हृदय जर उघडलं ना
तर पहिल्या कप्प्यामध्ये फक्त आईच असते आणि पत्नी पतिव्रता साक्षात सावित्री जरी असली तर तिचा दर्जा दुसऱ्याच कप्प्यातला आहे, पहिलाच नाही. सगळ्यांना नम्र विनंती आहे, त्याच्या देवापासून दूर करू नका. एक पोरग पोळ्याचा सण येतोय म्हणून म्हणाला की पहा ग, खापरावरच्या पोळ्या आई चांगल्या करायची. पोळ्याच्या दिवशी आपल्याकडे आपण आणू आईला, एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या करायची, लोकपत पेपर एवढ्या, खापरही मोठं आहे, मी आईला आणतो आपल्याकडे. त्या बाईने सांगितलं, आई का तुमले पोळ्या करांचे का वैशील गावांचे? एक तर ती राही, एक तर मी राहू आहे पोळ्यांवर. ती ती कितला मान सासूना, ती कितली रसना जिबले, कस सुख बेटी सासू ती होई गे. सांगायला कोणीच उरलं नाही गल्लीमध्ये, घरामध्ये. हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला. पूर्वी एक पोरगी चुकायची तर गल्लीतल्या 10 बाया बोलायच्या, माझी आई अंमळनेरहून परणून आली होती, साने गुरुजींची विद्यार्थिनी होती, शहरातलं वागणं होतं, पण ज्यावेळेस वाड्याला परणून आली आई सांगायची, शहरातली पोरगी चप्पल घालून गावात आली, त्या काळात चप्पल घालून बाया गावात येत नव्हत्या, डायरेक्ट चप्पल घाली होती. तर गावातले जे प्रमुख आमच्या गल्लीतले 2-4 पाटील, एक बैरागी, एक ब्राह्मण, माझ्या वडिलांचं नाव सोनू होतं, आवाज दिन अंगण, सोन्या काय बाबूजी हाय गावी गाडी कुठून परणी आणि रे. नुसती चप्पल घाली होती, 10 लोक बोलायचे. मर्यादा एवढा बोलणारा, ज्याला जसं पटेल तसं वागायला लागले, पटेल तसं मोबाईल, पटेल त्याच्याशी बोलणे, पटेल ते लोक घरांमध्ये घालणे. एवढ्या शिवाजी महाराजांचे दणगट मावळे कुठे गेल्या ताकद आपल्या? जिकडे पाहावं तिकडे तेच. नाही आणू दिला आईला, मलाही येतात पोळ्या, स्वतः पोळ्या बनवल्या, मोठ्या मोठ्या बनवल्या. बैलांचं नैवेद्य झालं, सगळं काही झालं. मुलगा मुलगी, ती बाई पती, 4 ताट वाढले, सगळे बसले जेवायला. पाणी फिरवलं, दिदी जेवायला बसली, पप्पू जेवायला बसला, त्याची पत्नी जेवायला लागली, माणूस तसाच बसलेला. पाणी फिरवून घेतलं,